मंडळी नमस्कार. आपल्या सगळ्यांचं अॅनालायझरमध्ये हार्दिक स्वागत. माझ्यासोबत आज आहेत ओंकार जोशी, जे पॉलिटिकल ॲडवायझर ॲनालायझर आहेत आणि त्यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा ते करून आलेले आहेत आपल्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं असलेल्या विषयांसाठी. हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नाही आहे हे आधी स्पष्ट करतो. कुछ बातें मैं बताऊंगा, कुछ बातें आप बताएंगे, म्हणजे हे आपलं क्लिअर आहे. प्रेक्षकांना प्रश्न असा पडतो की सुशील कुलकर्णी बोलतात किंवा जोशी बोलतात किंवा जोशीला बोलू देत नाहीत, तर तो प्रश्न पडू नये यासाठी सांगतो. हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाही आहे, हा एकमेकांना विषय शेअर करण्याचा, चर्चा करण्याचा हा कार्यक्रम आहे. नेहमीप्रमाणे मोदींनी धक्का दिलाय आणि धक्का असा आहे की त्यांनी अचानक 3 कृषी विधेयकांना वापस घेतलेला आहे. अर्थात वेळ संध्याकाळची नव्हती, सकाळची होती, नाही तर संध्याकाळी मित्र असं म्हणून त्यांनी सुरुवात केलेली नाही आहे. मोदींचा स्वभाव धक्कातंत्र आहे. मोदींचा स्वभाव धक्कातंत्र आहे पेक्षा मोदींची पद्धत धक्कातंत्र आहे. मोदी कोणतीही गोष्ट, कोणताही निर्णय धक्का दिल्यासारखा देतात. म्हणजे लोकांना अशी अपेक्षा नसते की असा काहीतरी निर्णय होईल आणि अचानक मोदींनी शेतकरी आंदोलनाची धार कमी झालेली असताना, शेतकरी आंदोलन जरासं विसावलेलं असताना, त्या टिपेला नसताना 3 कृषी विधेयकांना वापस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हाच निर्णय अनेकांच्या जिव्हारी लागलाय, तर अनेकांना यातून आनंद होतो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला स्पष्ट करायचं आहे, मोदींचा हा निर्णय संपूर्णतः राजकीय आहे. त्यामुळे या राजकीय निर्णयाबाबत आपल्याला त्याच अनुषंगाने विचार करावा लागणार आहे. आता जी आम्ही मांडतोय ती अॅनालायझरची भूमिका आहे. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये श्रीकांत उमरीकरांनी त्यांची भूमिका अॅनालायझरवर मांडलेली आहे. आता अॅनालायझर म्हणून जी काही भूमिका वाटते आहे राजकीय निर्णयासंबंधीची, ती आपण मांडतो आहोत. मुद्दा आहे कृषी कायदे वापस घेण्याचा. मोदींच्या भक्तांना यात कमालीची अस्वस्थता होते आहे आणि ही अस्वस्थता अगदी सगळीकडून व्यक्त होते आहे. मोदींनी गुडघे टेकले, मोदींनी माघार घेतली, अशा स्वरूपाची विधानं केली जात आहेत. पहिल्यांदा लक्षात घ्या, भक्तांच्या इगो करता, मी अगदी स्पष्टपणे आणि ठळकपणे बोलतोय, समर्थकांच्या इगो करता सत्तेचा बळी देण्याचा वेडगळपणा करणाऱ्यापैकी मोदी नाहीत. त्यामुळं या राजकीय निर्णयाला समजून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, कृषी विधेयकांच्या समर्थनामध्ये अॅनालायझरनी भूमिका घेतलेली होती. याबाबतच्या अॅनालायझरच्या भूमिका मी आणि श्रीकांत उमरीकर यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही त्या विधेयकाच्या समर्थनातच आहोत. पण सुशील कुलकर्णी समर्थनार्थ आहे म्हणून मोदींनी त्या विधेयकातून माघार घ्यायला नको होती. हा झाला माझा इगो. माझा इगो सांभाळण्यासाठी नॉन पॉलिटिकल थॉट झाला. नॉन पॉलिटिकल थॉट झाला. तर यासाठी मोदी निर्णय घेणार नाही. मला एक उदाहरण सांगायचं आहे, म्हणजे तुमच्या सगळ्या विषयाला जाण्यापूर्वी मी एक उदाहरण सांगतो. मला भाऊंनी सांगितलेलं हे उदाहरण आहे. लोकमान्य या दैनिकाचे संपादक होते पावा गाडगीळ, आणि पावा गाडगीळ हे कमालीचे नेहरू समर्थक, टोकाचे. जसे अनेक जण मोदी समर्थक, मोदी भक्त, जसे आपले कुमार केतकर हे कमालीचे सोनिया समर्थक आहेत, म्हणजे त्यांना सोनिया पंढरीचे वारकरी असं सुद्धा म्हणतात. तसे पावा गाडगीळ हे कमालीचे नेहरू समर्थक होते. आता एके दिवशी नेहरूंनी सभागृहामध्ये आपली चूक कबूल केली आणि पावा गाडगीळांनी नेहरूंना ठोकणारा पहिला अग्रलेख लिहिला आणि त्यात त्यांनी लिहिलं की तुम्ही नेहरू आहात, तुम्ही चुकू शकत नसता. म्हणजे हे जे प्रचंड समर्थन आहे ना, अशा प्रकारचं समर्थन देखील आपल्याला बघायला मिळतं. अर्थात नेहरूं तुम्ही चुकीचे असूच शकत नाहीत असं नेहरूंनी मान्य केलेली चूक सुद्धा चूक नाही असं म्हणणारे पावा गाडगीळ जसे होते, तसे मोदींच्या विषयात सुद्धा भक्त तयार आहेत की जे मोदींना तुम्ही चूक करू शकत नाही असं म्हणणाऱ्यापैकी जे लोक आहेत. तुम्ही चूक करताय, चूक कबूल करताय किंवा दुरुस्त करताय, जे काही मुळात लक्षात घेतलं पाहिजे की सत्तेच्या ताठरपणातून सत्ताधारी वागू लागला की गडबड होत असते. UPAची 10 वर्षाची सत्ता होती. या 10 वर्षाच्या सत्तेच्या काळात काँग्रेसनं ज्या पद्धतीनं वर्तन केलंय ना, त्या वर्तनाचा फटका काँग्रेसला बसलेला आहे. म्हणजे 10 वर्षाची सत्ता बेमुरवतखोरपणे राबवली, म्हणूनच 10 वर्षानंतर
पुढची 10 वर्ष काँग्रेसला सत्तेची मिळालेली नाहीयेत नाहीये. आणि माझा अंदाज असं वाटतं. म्हणणं असं आहे की अजून 10 वर्ष मिळतील ही विचार करू शक्यता कमीच आहे. हो. त्यामुळं तब्बल 20 वर्ष सत्तेपासून लांब राहण्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. नुसता सत्तेपासून लांब राहण्याचा फटका नाहीये, राज्य गमावली, संख्या गमावली आहे, कार्यकर्ते कार्यकर्ते गमावलेत, नेते गमावलेत, अशी वाईट अवस्था काँग्रेसवर आलेली आहे. म्हणजे तुम्ही आठवा लोकपाल आंदोलनाच्या वेळेला कशा स्वरूपामध्ये आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. म्हणजे अगदी रामदेव बाबाची जी खिल्ली उडवली जाते की ते स्टेजवरनं उडी मारून बाईचा पोशाख घालून निघून गेले, बरोबर, ही जी खिल्ली उडवली होती ती 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 भयंकर होती. हे सगळं राजकीय दृष्ट्या घडतं आहे. मोदींचा हा निर्णय हे लक्षात घ्यायला हवा. मी राजकीय निर्णयावरती ठाम यासाठी आहे की मत प्रचारातून बनत नसतं, मत अनुभवातून बनत असतं. प्रचारातून मत बनलं असतं तर ममता बॅनर्जीचा पराभव झालाच असता, पण झाला नाही. भाजपला लोकांनी तिथे उमेदवारी करायसाठी संधी दिलेली आहे. 3 वरून थेट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवलेला आहे. ती उमेदवारी आहे, प्रोबेशन पिरियड आहे. आता कदाचित पुढच्या टर्मला भाजप जाऊ शकतं अशी स्थिती पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यामुळं प्रचारातून मत बनत नसतं, भक्तांनी काय म्हटलंय त्यावरून निर्णय होत नसतो, तो राजकीय दृष्ट्या घ्यावा लागतो. मुळात या आंदोलनाची व्याप्ती उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, हरियाणा आणि पंजाब या 2 राज्यामध्ये आहे, या 3 राज्यामध्ये आहे. आणि या 3 राज्यामधल्या निवडणुकांचा विचार मोदींनी केला असेल असं मला तरी वाटत नाही. माझं व्यक्तिगत मत असं आहे, असं वाटत नाही. कारण पंजाब भाजपला मिळणार नाही, उत्तर प्रदेश भाजपमध्ये पराभूत होणार नाही, पण तिथली गणितं वेगळी आहेत, ती जोशी आपल्याला सांगतील कशी आहे ती. आणि दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये शेतकऱ्याचा प्रश्न येत नाही, ते महानगराचं राज्य आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये शेतकऱ्याचा प्रश्न येत नाही. हरियाणा तिथे भाजपला काय फटका बसू शकतो याचा विचार मोदींनी केलेला नाही आहे असं मला तरी वाटतंय. पण तरीही राजकीय दृष्ट्या निर्णय मी का म्हणतोय ते लक्षात घ्या. आता संधी मिळणार आहे ती कॅप्टन अमरिंदर सिंग यांना की कायदा तर कानून तो वापस लिया गया है, मग कानून विरोध कशा करता असा प्रश्न आता, म्हणजे कानून म्हणणार नाही ते, पण कानून तर वापस घेतला गेलेला आहे, आता विरोध कशासाठी असा प्रश्न कॅप्टन अमरिंदर सिंग विचारू शकतात. त्यामुळं अमरिंदर सिंगांचं मोठेपण इथं अबाधित झालेलं आहे, बहाल झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधकांच्या चर्चेतला मुद्दाच आता बाद होणार आहे. म्हणजे कृषी विधेयकांचा मुद्दा आता बाद होणार आहे बोलतानाचा. ह्या खेळी आहेत. लोक नाराज झालीत हे खरं आहे, पण जे नाराज झालीत ते पेटून उठले होते का, समर्थनात आले होते का, हाही प्रश्न आहे. ज्यांना याचा फायदा होणार होता त्यांनी या आंदोलनाला विरोध केला होता का, हाही प्रश्न आहे. प्रश्न अनेक आहेत. मी राजकीय निर्णय म्हणतोय आणि मग या राजकीय निर्णयाला योग्य की अयोग्य कधी ठरवता येऊ शकतं. जर आपण जोशींशीच बोलूया, आता त्यांना बोलायला लावतोय. प्रेक्षकांना असा प्रश्न पडू नये की मी जोशींना बोलू देत नाही, खूप लोक बोलतात हो, म्हणून तुम्हाला तसं सांगतोय की हा राजकीय निर्णय आपण म्हणतो. आता राजकीय निर्णय म्हणून कसं बघावं लागेल याच्याकडे. मुळात राजकीय निर्णयाकडे बघायचं असेल तर बघणाऱ्याचे बेसिक्स क्लिअर पाहिजे. त्याला त्यांनी राजकीय चष्म्यातूनच पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. राजकीय व्यक्तीकडे सामाजिक चष्म्यातून जर बघितलं तर तो व्यक्ती कधीच तुम्हाला योग्य वाटत नाही. मुळात युद्ध सुरू होणार किंवा युद्ध ही पुढची स्टेप असते. युद्धाच्या आधीची पूर्वतयारी जो मजबूत करतो किंवा जो मनातून युद्ध जिंकतो किंवा जो माइंड गेममध्ये युद्ध जिंकतो त्याच्या युद्ध जिंकण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढलेले असतात. मी आजची जी काही मोदींनी 3 अध्यादेश कायदे वापस घेण्याची तयारी सुरू केली, म्हणजे घेतली आहेत असं अजून डिक्लेअर नाही केलं, पण वापस घेण्याची तयारी सुरू केली आहे. संविधानिक त्याच्या ज्या काही प्रोसिजर आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. ही युद्धापूर्वीची तयारी असं मी त्याला संबोधेन. मी उत्तर प्रदेशात असताना उत्तर प्रदेशातला शेतकरी वर्ग जो आहे त्या वर्गाशी बराच माझा संबंध आला आणि खरंच काही त्यातली त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे त्यातला एक छोटासा ह्याच्या व्यतिरिक्त एक सांगण्यासारखा प्रॉब्लेम मी सांगायला मला आवडेल की उत्तर प्रदेशामध्ये गोवंश हत्याबंदी केली. गोवंश हत्याबंदी तर सरकारने केली, पण तो जो गोवंश जो खाण्यात जाणारा जो होता तो रस्त्याने फिरायला लागला, घुसायला लागला. त्याची जबाबदारी सरकारने घेतली नाहीये आणि तो रस्त्याने फिरायला लागला, तो शेतांची नासधूस करायला लागला. आणि गोवंशाची हत्या झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान काहीच होत नव्हतं. उलट जो शेतकरी तिकडे विकायचा त्याला 4 पैसेच मिळायचे.
म्हणजे मी गोवंश हत्याचं समर्थन करतोय असं नाही, पण त्याची दुसरी बाजू- म्हातारा बैल सांभाळायचा कोण हा शेतकऱ्यांचा हा. मूलभूत प्रश्न आहे. मूलभूत प्रश्न आहे. तर मी त्याची दुसरी बाजू सांगतोय. लोक म्हणतील की हे काय समर्थन करतायत, म्हातारी गाय भाकड गाय सांभाळायची, कुठून हा. चारा आणायचा, कुठून हे ती मोठे प्रश्न आहेत. सरकारने त्याची जबाबदारी घेतलेली नाहीये आणि ती शेतांची नासधूस करत, त्यामुळे सांगायचं उद्देश असं की तिथला शेतकरी आधीच या सगळ्या गोष्टींमुळे त्रस्त आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्रस्त असल्यामुळे टिकेटांचं जे आंदोलन होतं, भले त्याचे मुद्दे वेगळे आहेत, पण शेतकऱ्यांना ते कुठेतरी समर्थनात असल्यासारखं जाणवत होतं. आणि जरी यांचा उपद्रव मूल्य छोटा होता तरी सुद्धा त्याचं सेंटिमेंट म्हणजे अपोजिशन भाजपाच्या विरोधाचं सेंटिमेंट जे होतं ते फार मोठं झाल्यासारखं वाटत होतं. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाने आता काही दिवसांपूर्वी दिल्लीची बॉर्डर उघडे करायचे आदेश दिलेले होते. मुळात या आंदोलनातली धार निघून गेलेली होती आणि तरी सुद्धा हे सगळं जर केलं असेल मोदींनी तर मला असं वाटतं की 100% पॉलिटिकलच आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं केलेलं असावं असं तुमचं मत वेगळं आहे. पण तरी सुद्धा मी असं म्हणतो की मला राजकीय निर्णय निवडणुकांचा विषय यासाठी असा वाटतो की मी तुम्हाला मगाशी पहिलं वाक्य बोललो की पंजाबमध्ये मिळेल असं मोदीकडे काही नाहीये, शक्यता पण नाही. उत्तर प्रदेशात जाईल अशी शक्यता नाही. जर आपल्याला दिल्लीचा संबंध नाही. विरोधकाला म्हणजे त्यांच्यातला जो एक मोठा 60 बेल्ट जो आहे ना, तो 60 बेल्टच फक्त एक मोठा फुटीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो, तो भाजपपासून दुरावू शकतो, ही एक शक्यता होती. मी पॉलिटिकल निर्णय या अर्थाने म्हणतोय की विरोधाच्या वातावरणातली हवा काढून घेणे. बरोबर, मी म्हणलं ना की युद्धापूर्वीच हवा काढून घेणे, शत्रूचा तोफगोळा युद्धाच्या आधी काढून घेतलाय. हा, पण मला यात एक धोका अजून असा वाटतो की जो आपला पुन्हा युगोच्या मुद्द्यावरती आपण येतोय, म्हणजे याला कसं की तुम्ही सगळे समर्थन करत होता. म्हणजे मला याला एक उदाहरण सांगावं लागेल की सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे खासदार आहेत त्यांचं उदाहरण मी फार परफेक्ट बसतं इथं. म्हणजे सुब्रमण्यम स्वामींचा अजेंडा जोपर्यंत मोदी चालवतात तोपर्यंत मोदी छान असतात. ज्या दिवशी मोदींचा अजेंडा चालवायला लागतील त्या दिवशी सुब्रमण्यम स्वामीच्या लेखी मोदी फालतू असतात. पण मोदी सत्तेवर मोदींचा अजेंडा चालवायला आले, सुब्रमण्यम स्वामीचा नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सुब्रमण्यम स्वामी फेसबुकवर लिहितात तेवढं सोपं नसतं. तर सुब्रमण्यम स्वामींनी थेट जाऊन मग बहुमत आणून दाखवा. मोदींनी ते आणलंय आणि मोदी नोज व्हेरी वेल की काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे पण त्यांना. भक्तांचं पण असंच सुब्रमण्यम स्वामी होणार नाही. म्हणजे समर्थकांची, मी भक्तांची हा शब्द वापरतोय, तसा मलाही तो शिक्का बसतो नेहमी की तुम्ही मोदी भक्त आहात वगैरे. ठीक आहे, जो अच्छा करता है उसको अच्छा बोलने में क्या फरक पडता है. तर सुब्रमण्यम स्वामींचा अजेंडा जसा मोदींचा अजेंडा असू शकत नाही, तसा मोदी समर्थकांचा अजेंडा हा मोदींचा अजेंडा असू शकत नाही. हा, समर्थकांना मोदीच्या अजेंड्यासोबत जाता येऊ शकेल, चलो वो भी अपना एक पार्ट आहे असं म्हणून जाता येऊ शकेल. पण निवडणुका, राजकारण आणि राजकारणातली चाणाक्ष खेळी हा विषय मोदींच्या लेखी मोदींचाच आहे, तो दुसऱ्या कोणाचा असू शकत नाही. म्हणून आंदोलनातली धार कमी करणे, विरोधातला मुद्दा बंद करणे आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जे समर्थन करतात ते याच्या आंदोलनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले का. जे सीएएच्या विरोधात झालं होतं ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभर आंदोलन झाली होती, सीएच्या समर्थनात उतरली होती. कायदे मागे घेतल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्या शेतकऱ्यांनी पेटून उठावं. मी त्यांना कळलं पाहिजे हे पण होणार आहे काय की शेतकऱ्यांचं नुकसान होतंय काय हे पण शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि ते कळल्याशिवाय या कायद्याचं महत्व देखील समजणार नाही. म्हणजे कायद्याच्या समर्थकांनी बस कायदे योग्य आहेत अशी भूमिका घेतली, पण तितक्या मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन उभं राहिलं नाही. म्हणूनच कदाचित 800 बळी गेले, 900 बळी गेले अशा स्वरूपाची विधानं घेतात. आता काँग्रेसकडून एक नवीन विषय आलाय की 800-900 बळी गेलेले आहेत त्याच्याबद्दल मोदींनी माफी मागावी. हा एक नवीन प्रवाह आलेला आहे. म्हणजे एकदा मोदींनी माफी मागितली की त्यांना सावरकरांच्या पंक्तीत येऊन बसवता येतं, हेही माफी विरेत म्हणून. असा काहीसा प्रकार वेगळ्या स्वरूपाचा करण्याचा विचार आहे का. पण एकूणच हा राजकीय मूव्ह आहे. आता ह्याला सांगतो की राजकीय मूव्ह तर आहेच. मोदी हे आपण मागे बोललो होतो की गुगली टाकण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांना कधी काय करावं यापेक्षा कधी काय करू नये ते पण चांगलं करू, जे काँग्रेसला कळत नाही कधी काय करू नये. म्हणजे आता मोदींनी काय केलंय ह्याचा अंदाज येण्यापूर्वीच काँग्रेसने हे डिक्लेअर करून टाकलं की त्या 700-800 लोक जे काही गेलेले आहेत त्यांना मदत देणार का नाही देणार. पण मला असं वाटतं की ही जी काही मोदींची गुगली आहे हिचे खूप लॉंग टर्म परिणाम बीजेपीला पण मिळणार आहेत. हे कायदे जरी वापस सरकारने केलेले असले तरी सुद्धा ज्या वेळेस गरज पडेल
आणि ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी ज्या कायद्यांच्या मार्फत मोदींना घडवून आणायच्या होत्या त्या अध्यादेश काढण्याची आजही मोदींच्या हातामध्ये चान्स आहेच आहे. तर मला आणखी एक सांगायचं, मी सकाळी सकाळी एक फेसबुकवर पोस्ट बघितली, पुण्यातल्या एका व्यक्तीची होती. ती पोस्ट अशी होती की एकदा शरद पवारांनी धमकी दिली आणि मोदींनी कायदे वापस घेतले. म्हणजे ही एक पोस्ट पुण्यातल्या एका व्यक्तीने टाकलेली होती. आता मला हसू याचं आलं की म्हणजे पुन्हा आपण पवारांच्या विषयावर येतोच कसंही करून, मोदी निघाला की पवारांचा विषय येतोच. बरोबर. मला याचं हसू आलं की खरं तर पवारांच्या धमकीनी मोदी काही कायदा वापस घेतलाय की पवारांची सगळीच काढून टाकायला कायदा घेतलाय. कारण माझं शेतकरी नेते झाले आता. माझं स्पष्ट मत तेच आहे की नेते झाले. मोदी आपल्या समर्थकांच्या सोबत मोदी आपला विरोधक देखील उभा करतात आणि कोण असावा याचा निर्णय पण घेतात. ते म्हणजे स्वतःच्या चाली मोदी स्वतःच खेळतात. समोरच्यांनी काय करायचं ते पण मोदी ठरवतात. आणि आतापर्यंत तुम्हाला कन्हैया कुमार खूप जोरशोर से आहे. कहा है गया निकल गया वो. तुमचा हार्दिक पटेल आहे, कन्हैया कुमार आहे, जिग्नेश मेवाणी कुठे आहे, किंवा हे कृत्रिम विरोधक आहेत. आज जरी हे सगळे कुठंच भलं झालं नाही म्हणून आता काँग्रेसमध्ये गेलेत, पण जो ह्यांना वापरून घेतला आणि त्यांना आत्ता कळालं की अरे हम तो साला म्हणजे मोदींनी आपल्याला वापरून घेतलं, हे आत्ता कळालंय. तसाच टिकेत हा असा व्यक्ती आहे की जो कोणतीही निवडणूक लढवून भाजपला पेपरवर त्रास देणार नाही, पण टिकेटचा वापर बीजेपीच कसा करून घेईल हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. इलेक्ट्रिकच्या काळामध्ये इलेक्ट्रिकच्या ह्याच्यामध्ये खास करून डीपी मध्ये एक जम्पर वायर नावाचा प्रकार असतो, ज्याला ग्रामीण भागातले लाईनमन जम्पर वायर म्हणतात. पण ते जम्पर वायर असतं. जम्पर वायर म्हणजे एका वायरहून जम्प होऊन ते दुसरीकडे कनेक्शन देतं. इट्स अ जम्पर वायर. तर मोदी अशा स्वरूपाचे जम्पर वायर वापरण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. म्हणजे त्यांनी असं जम्प करून पवारांना बायपास करून एक शेतकरी नेता पण उभा करून टाकलाय आणि पवारांचं यात कुठे दिल्लीत काही स्थान पण नाही. म्हणजे पवार गेले, कानून वापस घ्या म्हणले, मग असं काहीतरी घडलंय, असं काहीच न घडता हा जो काही निर्णय झाला तो होऊन गेलाय. त्यामुळे मोदींचा हा संपूर्णतः राजकीय निर्णय काय ठरतोय, कारण राजकीय निर्णय बरा की वाईट हे येणाऱ्या परिणामांवर ठरत असतो. तो चूक बरोबर, हे राजकीय निर्णयाला चूक की बरोबर ही बाजूच नसते मुळात, कारण तो राजकीय असतो. त्यामुळे निकालानंतर या समर्थकांचा राग आपण समजू शकतो या आयोगाच्या म्हणजे कायद्याच्या, आणि मोदी समर्थकांचाही राग आपण समजू शकतो. या दोन्ही रागांच्या पलीकडे जाऊन मोदींच्या या राजकीय निर्णयाकडे बघावं लागेल. आता हा निर्णय योग्य की अयोग्य हे आगामी 6 महिन्याच्या कालखंडातच आपल्या लक्षात येऊन जाईल. त्यामुळं आता बघणे आवश्यक आहे, आंदोलन थांबते का, कारण टिकेतांनी थांबणार नाही म्हणून सांगितलंय. त्यावर कायदा काय म्हणतं, न्यायालय काय म्हणतं, तीच इच्छा आहे मोदींची. आता आम्ही मागे घेऊन सुद्धा जर हे थांबवत नसतील तर त्यांची पॉलिटिकल अँबिशन आहे आणि हे मोदींना दाखवून द्यायचंय की हे सगळं पॉलिटिकलच होतं. आम्ही कायदे वापस घेऊन सुद्धा जर हे थांबत नसतील तर ते समोर येतं आहे. त्यामुळे या राजकीय निर्णय असाच विचार करावा. कुणी आपल्या व्यक्तिगत भावभावना, अहंकार, इगो याच्याशी जोडू नये, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.